लाडक्या बहिणींना आता 30,000 रुपये। सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा। जो काही 10वा हप्ता आहे तो 10वा हप्ता पण सुरू, सोबत लाडक्या बहिणींना 30,000 रुपये। सर्वात मोठी खुशखबर। सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात बघा, लाडक्या बहिणींनो आता तुमच्या खात्यात जो काही लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता होता तो सुरू झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना अजून 30,000 रुपये मिळणार आहेत बघा। 30,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। तर जबरदस्त निर्णय घेतलेला आहे। 10वा हप्त्यासोबत आता लाडक्या बहिणींना 30,000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे। तर काय अपडेट आहे, काय माहिती आहे, नीटपणे समजून घ्या। आणि लाडक्या बहिणींना हे 30,000 रुपये कसे मिळणार आहेत, कशामुळे हे 30,000 रुपये लाडक्या बहिणींना दिले जात आहेत, काय पात्रता आहे, कोणते कागदपत्रे लागणार आहेत हे 30,000 रुपयासाठी सर्व सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती आहे आणि सर्वात मोठी खुशखबर आहे। चला तर मग आपण संपूर्ण माहिती 30,000 रुपये कसे मिळणार त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया। आणि जो काही 10वा हप्ता सुरू झालेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात तो सुरू झाला त्याबद्दल पण माहिती आपण जाणून घेऊया। चला आता आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो बघा, आता माहिती समजून घ्या। तर माहिती अशी आलेली आहे की जो काही 10वा हप्ता आहे तो तर सुरू झालेला आहे, 10वा हप्ता सुरू झाला आहे, त्यासोबत आता तुम्हाला 30,000 रुपये देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे। 30,000 रुपये बघा, सर्व पात्र लाडक्या बहिणींना हे 30,000 रुपये भेटणार आहेत वेगळे। हे कसे तुम्हाला मिळणार आहेत आणि हे कशामुळे तुम्हाला दिले जात आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला समजेल। अन्यथा तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि सुरुवातीला माहिती बघतात आणि तेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणतात की 30,000 रुपये मिळाले नाही, हे झालं नाही, ते झालं नाही। माहिती पूर्ण बघत चला। व्हिडिओ जरी तुम्ही पूर्ण बघितला तेव्हाच तर तुम्हाला माहिती समजणार आहे ना। आता हे 30,000 रुपये कसे मिळणार, तर या संदर्भात जरी माहिती समजून घ्यायची असेल की काय अपडेट आलेले आहे, ही माहिती जरी नीटपणे तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, नाहीतर तुम्हाला काहीच समजणार नाही। त्यासाठी व्हिडिओ जो आहे व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर लाडक्या बहिणींना 30,000 रुपये देण्याचं इथे ठरवण्यात आलं आहे। तर ते 30,000 रुपये तुम्हाला कसे भेटणार आहेत, त्यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत, काय काय तुम्हाला लागणार आहे, बँकेत जावं लागेल का, तर सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जो काही 10वा हप्ता आहे, लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता देखील सुरू झालेला आहे। तर 10वा हप्त्या संदर्भात पण आपण माहिती समजून घेणार आहोत। तसेच महत्त्वाचं आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, टॉप न्यूज आपण म्हणतो, टॉप बातम्या म्हणतो, तर ज्या काही टॉप बातम्या टॉप न्यूज आहेत त्या देखील आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। आणि तुम्हाला माहीत आहे मी तुम्हाला सर्व काही माहिती, कामाची माहिती देत असतो। असं उगाच काही व्हिडिओ बनायचं आणि तुम्हाला सांगायचं ते आपल्या चॅनलवर होत नाही आणि पुढे चालून होणार पण नाही। जे कामाची माहिती आहे, जी माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि जी सत्य माहिती आहे तीच माहिती मी तुम्हाला देत असतो। उगाच काही व्हिडिओ बनायचं आणि काही सांगायचं ते काम आपल्या चॅनलवर होत नाही। एकदम सत्य माहिती फक्त ATB गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असते। आता बघा, तुमच्यासाठी आनंदाची अपडेट आहे, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे। चला तर मग ती आनंदाची अपडेट काय आहे सर्व काही तुम्हाला सांगतो आणि एकदम सिंपल भाषेत, एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा। आणि माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तर बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती आहे। माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला आता आपण माहिती जाणून घेऊया। बघा, आता आपण सर्व कामाची जी अपडेट आहे, जी माहिती आहे ती माहिती ते समजून घेणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता संदर्भात गुड न्यूज तर आहे, सोबत तुम्हाला 30,000 रुपये संदर्भात पण अपडेट याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। 30,000 रुपये कसे भेटणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घ्या। अत्यंत जबरदस्त माहिती आहे आणि अजूनपर्यंत तुम्हाला ही माहिती कोणीच सांगितलेली नाही, सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगत आहे। बघा मग हे बघा, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
नेहमीच चर्चेत असते। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। या योजनेत आता महिलांना एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहेत। बघा आता सर्व लाडक्या बहिणी ज्या एप्रिल महिन्याची हप्त्याची वाट बघत होते त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। बघा आतापर्यंत महिलांना 9 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। बघा काही बहिणींना आता एप्रिलचा हप्ता मिळणार नाही, त्याबद्दल पण माहिती समजून घ्या। तर एप्रिलचा हप्ता मिळणार नाही, कोणाला मिळणार नाही त्याविषयी पण अपडेट आहे। हे बघा कोणाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही ते पहिले समजून घेऊया। हे बघा तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत। या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। यामध्ये महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे, महिलांच्या घरात 4 चाकी वाहन नसावे, महिला सरकारी नोकरीत नसाव्यात, महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी असे निकष आहेत। बघा आता याबद्दल तुम्हाला नीटपणे अजून सिंपल भाषेत सांगतो। बघा आता माहिती तर लाडक्या बहिणींनो बघा भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे। अपात्र करण्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर सरकार पैसे देणार नाही। तसेच सरकारी नोकरीत तुम्ही असाल तरीही सरकार पैसे देणार नाही। तुमचा जन्म हा महाराष्ट्र, हे बघा जन्म महाराष्ट्राचा असू द्या किंवा आता काही महिला या बाहेरील राज्यातील आहेत, परंतु आता महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न झालेलं आहे, त्यामुळे आता त्या बहिणी देखील महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, त्यामुळे त्यांना देखील पैसे भेटणार आहेत। म्हणजे अट कशी आहे समजून घ्या की महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी। आलं लक्षात? सरकारी नोकरीत जरी, हे बघा काय म्हटलं आहे, तर महिला सरकारी नोकरीत नोकरी करत नसाव्यात, म्हणजे जरी नोकरी जर तुम्ही करत असाल तर पैसे भेटणार नाहीत, अपात्र केलं जाईल। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी अपात्र होशाल। तसेच 4 चाकी वाहन असेल तरी अपात्र। म्हणजे काय झालेलं आहे, प्रोसेस चालू आहे, छाननी प्रक्रिया अजून चालू आहे। आतापर्यंत 9 किंवा 10 लाख जे फॉर्म आहेत ते अपात्र झालेले आहेत। इथल्या एवढ्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। आलं लक्षात? एवढ्या बहिणी अपात्र करण्यात आल्या। अपात्रतेचे कारण तुम्हाला माहितीच आहे, ते पुन्हा सांगण्याची गरज नाही। तर ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना काही पैसे मिळणार नाही, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे येणार आहेत, एवढं लक्षात ठेवा। पुढे बघा महत्त्वाची माहिती, तर या सर्व निकषामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या महिला या निकषात बसत नाही तरीही त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। आतापर्यंत 9 लाख महिलांना योजनेतून बाद केले आहेत। मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही, त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झालेत त्यांना पैसे मिळणार नाहीत। बघा मार्च जो महिना आहे, मार्च महिना आता महिना गेला मार्च महिना, तर यामध्ये देखील मार्च महिन्यात भरपूर बहिणी अपात्र करण्यात आल्या आहेत, परंतु त्यांची जी आकडेवारी आहे ती समोर आली नाही, परंतु 9 लाख सांगितलं जात आहे। बघू आता कितीक बहिणी अजून पुढे चालून अपात्र होतात ते संपूर्ण पुढे जी माहिती आहे, डेटा आहे, तो संपूर्ण माहिती पुढे कळणारच आहे। अपडेट तशी आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगेल। परंतु आता लाडक्या बहिणींना जो काही एप्रिलचा हप्ता आहे 10वा हप्ता, त्याबद्दल अपडेट आपण समजून घेऊया। आणि 30,000 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। म्हणजे ते कसे भेटणार आहेत, त्यासाठी काय पात्रता आहे आणि कशामुळे ते दिले जाणार आहेत ते पण आपण समजून घेऊया। चला तर मग आता तुम्हाला सर्व माहिती अजून मी नीटपणे समजून सांगतो। तर बघा आता एप्रिलचा हप्ता कधी येणार, तुमचा सर्वांचा सवाल आहे, तुमचा सर्वांचा प्रश्न आहे की एप्रिलचा हप्ता कधी येणार, त्याबद्दल आपण पहिले ते माहिती समजून घेऊया। हे बघा
लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु एप्रिलच्या शेवटच्या 2 आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे. अद्याप लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबत पडताळणी झालेली नाही, त्यामुळे कदाचित महिलांना हप्ता लांबण्यावर जाऊ शकतो. बघा, आता पहिले ही माहिती तुम्ही बघितली, आता माहिती नीटपणे समजून घ्या, कारण त्यानंतर मी तुम्हाला एकदम सिंपल भाषेत समजून सांगतो. आता ही माहिती आपण बघितली, आता तुम्हाला नीटपणे समजून सांगतो. बघा, जो काही 10वा हप्ता आहे हा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे. हा हप्ता अजून सुरू झालेला नाही, परंतु माहिती पहिले काय आली होती, पहिले अशी माहिती आली होती की 6 ते 10 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील. सांगता येत नाही, 6 ते 10 दरम्यान देखील पैसे येऊ शकतात. जरी नाही चाले तर मग एप्रिलच्या शेवटच्या 2 आठवड्यात पैसे येऊ शकतात. आलं लक्षात? तर अशी सध्या माहिती आहे. ओके. आणि लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत 1500 रुपये. 1500 रुपये 10वा हप्ता जमा होणार आहे. तर मग 30,000 रुपये कसे मिळणार? आता तुमचा सवाल असेल 30,000 रुपये कसे मिळणार? मग चला त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेऊया आणि त्यानंतर ज्या काही टॉप बातम्या त्या टॉप बातम्या पण आपण समजून घेऊया. तर 30,000 रुपये लाडक्या बहिणींना कसे मिळणार आहेत, लाडक्या बहिणींच्या खात्यात 30,000 रुपये कसे जमा होणार आहेत त्याबद्दल आपण समजून घेऊया. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, जरी निर्णय झाला तर 6 ते 10 एप्रिल दरम्यान, पुन्हा सांगतो लाडक्या बहिणींनो, 6 ते 10 एप्रिल दरम्यान एप्रिल महिन्याचा हप्ता येऊ शकतो 1500 रुपये. जरी नाही चालं तर एप्रिलच्या शेवटच्या 2 आठवड्यात पैसे 100% येऊन जातील. त्याबद्दल तुम्हाला पुढे चालून तसे अपडेट मी देणारच आहे, काही काळजी करू नका. आता 30,000 रुपये कशा संबंधित लाडक्या बहिणींना भेटणार आहेत, कशामुळे भेटणार आहेत, काय काय तुम्हाला तिथे प्रोसेस करावी लागणार आहे, कागदपत्रे लागणार का, सर्व गोष्टी सांगतो, काही काळजी करू नका. चला तर मग ती माहिती आपण समजून घेऊया. अतिशय दमदार माहिती आहे ती पण, आणि ती माहिती समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यासोबत आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, तर सर्वांनी बघा, टॉप बातम्या महत्त्वाच्या असतात. कामाची बातमी असते, कामाची बातमी आली तरच मी तुम्हाला सांगत असतो. ती माहिती पण समजून घ्या. आता चला आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया. तर बघा, पहिली जी बातमी आहे ती बातमी समजून घ्या. तर लाडक्या बहिणींना कोल्हापूर जिल्हा बँक देणार 30,000 कर्ज, निकष काय? बघा, निकष आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि 30,000 रुपये मिळणार लाडक्या बहिणींना. बघा, 30,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. आणि हे 30,000 रुपये जे आहेत ते कोल्हापूर जिल्हा जे आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील बँक जे आहे, कोल्हापूर जिल्हा बँक देणार आहे 30,000 रुपये कर्ज. हे कर्ज 30,000 रुपये देणार आहे. कोणाला देणार आहे? लाडक्या बहिणींना. तर लाडक्या बहिणींना 30,000 रुपये कर्ज मिळणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना 30,000 रुपये कसे मिळतील याबद्दल तुम्ही सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं. तर हे 30,000 रुपये तुम्हाला कर्ज मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना हे कर्ज मिळणार आहे आणि कोल्हापूर जिल्हा बँक हे कर्ज तुम्हाला देत आहे. हळूहळूपणे सर्व जिल्ह्यात ही प्रोसेस सुरू होणार आहे, परंतु आता सध्या तरी कोल्हापूर जिल्हा जी बँक आहे, कोल्हापूर जिल्हा बँक, तर कोल्हापूर जिल्हा बँक आता लाडक्या बहिणींना 30,000 कर्ज देणार आहे. बघा, या संदर्भात सर्व प्रोसेस तुम्हाला सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीने 30,000 रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजनेमध्ये बँकेत पैसे जमा होणाऱ्या 1,38,158 महिलांना 10% व्याज दराने लाभ होणार आहे. ओके. गरजू, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनी दैनंदिन व्यवहारासाठी सावकारी, मायक्रो फायनान्स यांच्याकडून होणारी जादा व्याजाची आर्थिक पिळवणूक थांबवण्याच्या उद्देशाने बँकेने ही योजना आणली आहे. कर्ज योजनेसाठी हे आहे निकष. आता निकष समजून घ्या. कर्ज योजनेसाठी काय काय निकष आहेत ते निकष पण तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी व पैसे जिल्हा बँकेत जमा होणे आवश्यक. ओके. त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील 2 लाभार्थी जामीनदार मुदत कर्ज खात्याने, हे बघा, तर जामीनदार पण लागणार आहे 2 लाभार्थी. तसेच मुदत कर्ज खात्याचे नूतनीकरण करता येणार नाही. व्यवसायाचे सर्व व्यवहार बँकेमार्फत करणे आवश्यक आहेत. त्यानंतर
लाभार्थी कर्जदार व जमीनदार हे बँकेचे ब वर्ग सभासद घेणे आवश्यक आहे. हे काही निकष आहेत. आता बघा दृष्टिक्षेपात कर्ज योजना. आता दृष्टिक्षेपात कर्ज योजना काय आहे याबद्दल समजून घ्या. तर बघा आता दृष्टिक्षेपात काय म्हटलेलं आहे, दृष्टिक्षेपात कर्ज योजना. तर कर्ज मर्यादा असणार आहे 30,000 रुपये. आता ही माहिती अतिशय महत्त्वाची माहिती समजून घ्या. बघा कर्ज मर्यादा असणार आहे 30,000 रुपये. 30,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. परतफेडीची मुदत आहे 3 वर्ष. 3 वर्षापर्यंत तुम्ही हे 30,000 रुपये फेडू शकता. व्याजदर तुम्हाला 10% असणार आहे. मासिक हप्ता तुमचा असणार आहे, महिन्याचा हप्ता असणार आहे. मासिक हप्ता 968 रुपये तुम्हाला मासिक हप्ता जमा करावा लागणार आहे. बचत गटाच्या महिलांसाठी कर्ज योजना. ओके. तर उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध असलेल्या स्वयंरोजगार संधी विचारात घेऊन GLG हे बघा GLG समूहातील महिला सदस्यांकरिता व्यक्तिगत 50,000 रुपये कर्ज सुविधा उपलब्ध. यामध्ये ब्युटी पार्लर व शिलाई मशीन, शेवया मशीन, छोटी गिरणी अशा प्रकारचे छोटे मशीन खरेदी करून व्यवसाय करता येणार आहे. ओके. पुढे बघा कष्टकरी आर्थिक दुर्बल महिलांची सावकारी मायक्रो फायनान्सकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी बँकेने पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील उर्वरित बहिणींनाही या योजनेचा लाभ घ्यावा. हसन मुश्रीफ, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक. ओके. तर बघा अशी ही जबरदस्त अपडेट होती, पहिली जबरदस्त बातमी होती. तर बघा तुम्हाला कर्ज मिळणार आहे लाडक्या बहिणींना 30,000 रुपये. 30,000पर्यंत तुम्ही कर्ज इथे घेऊ शकता. तुम्हाला 3 वर्षापर्यंत याची परतफेड करायची आहे. 10% व्याजाने व्याजदर असणार आहे. मासिक हप्ता तुम्हाला 968 रुपयाचा असणार आहे. आलं लक्षात. तर हे काही गोष्टी आहेत यामध्ये देण्यात आलेल्या आणि तुम्हाला निकष वगैरे संपूर्ण सांगितलं मी. तर 30,000 रुपये कसे भेटणार आहेत त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती समजली. चला ठीक आहे. चला आता आपण पुढील जी महत्त्वाची बातमी आहे ती बातमी आपण इथे जाणून घेणार आहोत. बघा ही संपूर्ण बातमी तुम्हाला नीटपणे समजून मी सांगितलेलं आहे. चला तर मग आता पुढील जी बातमी आहे ती पुढील बातमी तुम्हाला आता मी समजून सांगतो. चला बातमी नंबर 2 तुम्ही ते बघू शकता. बातमी नंबर 2 अशी आहे की सोनं पुन्हा स्वस्त होणार. बघा सर्वात मोठी अपडेट आहे. सोनं पुन्हा स्वस्त होणार. 38% पर्यंत कमी होणार किमती. कारण काय आहे त्याचं ते कारण समजून घ्या. तर बघा अशी माहिती सध्या आलेली आहे की सोनं जे आहे सोन्याचा भाव कमी होणार, सोनं पुन्हा स्वस्त होणार आणि 38% पर्यंत कमी होणार. तर काय कारण आहे बघा ही माहिती नीटपणे समजून घ्या. हे बघा सोने खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? तर मग आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. विशेषतः सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी विशेष फायद्याची राहणार आहे. कारण की सोन्याच्या किमती बाबत एक नवीन अपडेट हाती येत आहे. आगामी काळात सोन्याची किमती अशाच वाढत राहणार की यात काही घट होणार या संदर्भात तज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बघा जे काही तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञांकडून ही माहिती आलेली आहे. बरं हे तुम्हाला काही मी माझ्या मनाने सांगत नाही, नाहीतर म्हणाल की ATP गुरुजी सर सांगत आहेत तर मग तसं होईल. मी नाही सांगत आहे, हे तज्ज्ञ सांगत आहेत. वरून बातमी आलेली आहे, जी माहिती आलेली आहे तीच बातमी मी तुम्हाला सांगत आहे. दुसरं वेगळं काही सांगत नाही मी. आलं लक्षात. तर बघा पुढे चालून सोन्याच्या भावामध्ये घट होणार की वाढ होणार त्या संदर्भात तज्ज्ञांकडून एक महत्त्वाचं जे काही ॲनालिसिस त्यांनी केलेलं आहे, एक रिपोर्ट काढला आहे तज्ज्ञांनी, तर ती माहिती आपण इथे बघणार आहोत. बघा तज्ज्ञांकडून एक माहिती समोर येत आहे. तर खरे तर सोन्याच्या किमती सध्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. ज्यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी सोन्यामध्ये गुंतवणूक केली होती
त्यांना यातून चांगला लाभ झाला आहे. मात्र सध्या संपूर्ण देशात लग्नाचा सीझन सुरू आहे. यामुळे खाजगी वापरासाठी सोने खरेदी करणाऱ्यांना वाढत्या किमतीचा फटका बसतोय. लग्न सराई किंवा खाजगी वापरासाठी दागिने खरेदी करणाऱ्यांना सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. तथापि ग्राहकांना पुढील काही वर्षात मोठा दिलासा मिळू शकतो. कारण बघा, आता कारण समजून घ्या. कारण की आता सोन्याच्या किमतीमध्ये 38% पर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 89,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जर यात 38% घट झाली तर हा दर 55,496 रुपये प्रति 10 ग्रॅमवर येऊ शकतो. बघा, तर समजलं तुम्हाला ही अपडेट. तर एक तज्ज्ञांकडून ही माहिती सांगितली जात आहे की सोन्याच्या ज्या किमतीमध्ये घट होणार आहे ती 38% पर्यंत कमी होणार आहे किमती, असं सांगितलं जात आहे. ठीक आहे, आता घट पण होऊ शकतं किंवा यामध्ये अजून जास्त वाढ पण होऊ शकते, सांगता येत नाही. काही सांगता येत नाही, परंतु तज्ज्ञ आता सांगत आहे. तर बघू, तज्ज्ञ सांगत आहे त्यामुळे आपण ते समजू शकतो. परंतु सांगता येत नाही, किमती वाढू पण शकतात पुढे चालून. बरोबर आहे की नाही? बघू, आतापर्यंत इथे सांगितलेलं आहे त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला दिली. चला, ही बातमी तुम्हाला समजली असेल, त्यानंतर पुढील बातमी आपण समजून घेऊया. तर बातमी नंबर 3 आता आपण बघणार आहोत. बातमी नंबर 3 देखील महत्त्वाची आहे, पुरुषांसाठी महत्त्वाची आहे. आता बघा, पुरुषांसाठी महत्त्वाची काय बातमी आहे, कारण पुरुष गुगल पे वापरतात, फोनपे वापरतात, पेटीएम वापरतात. तर पुरुषांसाठी, महिलांसाठी, सर्वांसाठी बातमी महत्त्वाची आहे. जे पण गुगल पे, फोनपे वापरत असतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नीटपणे समजून घ्या काय बातमी आहे. तर बघा, आजपासून या लोकांचे UPI खाते बंद होणार. बघा, तर आजपासून या लोकांचे UPI खाते होणार बंद. गुगल पे, फोनपे, पेटीएमचा वापर करता येणार नाही. बघा, आता कोणत्या लोकांचे फोनपे, गुगल पे बंद होणार आहेत ते समजून घ्या. इथे बघा, माहिती समजून घ्या. जर तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएम यासारख्या, बघा, जर तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएम सारख्या ॲप्समधून UPI पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजपासून म्हणजे 1 एप्रिलपासून हा निर्णय झालेला आहे. तर 1 एप्रिलपासून UPI संदर्भात नवीन नियम लागू झाले आहेत. UPI संदर्भात काय नवीन नियम लागू झालेले आहेत ते बघा. तर या नियमानुसार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने NPCI बऱ्याच काळापासून निष्क्रिय, इनॲक्टिव्ह असलेल्या सर्व मोबाईल नंबर्सला बँक खात्यातून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. तर बघा, तर इनॲक्टिव्ह जे काही बऱ्याच काळापासून जे फोनपे खातं असो किंवा नंबर असो, तर बऱ्याच काळापासून जे नंबर निष्क्रिय आहे, इनॲक्टिव्ह असलेल्या सर्व मोबाईल नंबर्सला बँक खात्यातून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. तर NPCIने हे पाऊल सायबर फ्रॉड आणि फसवणूक रोखण्यासाठी उचलले आहे. अनेकदा निष्क्रिय झालेले मोबाईल नंबर टेलिकॉम कंपन्या दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा जारी करतात, ज्यामुळे बनावट व्यवहार होण्याची शक्यता वाढते. तुमच्या बँक खात्यालाही जर कोणत्याही जुना किंवा निष्क्रिय मोबाईल नंबर लिंक असेल तर तो त्वरित अपडेट करा, अन्यथा तुम्हाला UPI पेमेंट करण्यात अडचणी येऊ शकतात. बघा, तर मग यासाठी उपाय काय आहे? तर उपाय असा आहे की आता तुम्ही बघा, तुम्ही पहिले बँक खात्याला नंबर दिलेला असतो, तर बऱ्याच दिवसानंतर तो नंबर तुमचा बंद झाला किंवा काही कारणास्तव तुम्ही दुसरा नंबर घेतला, तर मग तो पहिला नंबर तो आपला बँकेत दिलेला असतो. मग आता तसा निर्णय काय घेतलेला आहे? तर बघा, निर्णय असा घेतलेला आहे, NPCIने असं पाऊल उचललं आहे की तो नंबर असतो जो आपण बऱ्याच काळापासून तो नंबर आपल्याला बंद झालेला असतो, आपण दुसरं सिम घेऊन घेतात, परंतु तो नंबर आपला बँकेला लिंक असतो. तर तो नंबर आता सिम कार्डवाले काय करतात, दुसऱ्याला कोणाला तरी देऊन टाकतात तो नंबर. मग त्यामुळे काही फ्रॉड होऊ शकतो. त्यामुळे तर तुम्हाला त्वरित आता ते अपडेट करावं लागणार आहे. तुमचं जे बँकेत जाऊन तुम्ही तुमचा जो जुना नंबर आहे तो काढून टाका आणि तुमचा जो नवीन नंबर तुम्ही घेतलेला आहे तो तिथे अपडेट करा, मग काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, ठीक आहे. हे गोष्टी तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे आणि कामाची अपडेट होती, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आहे. आपल्या चॅनलवर सर्व कामाचं सांगितलं जातं, तुम्हाला माहीतच आहे. ओके, तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती एकदम
क्लिअर पद्धतीने समजून घेतलेलं आहे. चला आता पुढे अजून एक महत्त्वाची माहिती समजून घ्या. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती एकदम नीटपणे समजून घेतली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला एकदम संपूर्ण माहिती एकदम सोप्या भाषेत मी सांगितली आणि ज्या काही टॉप बातम्या होत्या, आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या, या सर्व बातम्या एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे एकदम तुम्हाला समजायला पाहिजे त्या भाषेत मी सांगितलं. सर्व गोष्टी एकदम क्लिअर करून तुम्हाला सांगितलं, सर्व माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सर्व अपडेट तुम्हाला समजले आणि तुम्हाला माहितीच आहे डेली आपल्या चॅनलवर असा व्हिडिओ येतो की ज्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जातात. सर्व सांगतो मी तुम्हाला, असं नाही की दुसरे काय बी तुम्हाला बातमी सांगायची उठलं सुटलं काही सांगायचं, तसं नाही. जे कामाची बातमी आहे, जी तुमच्यासाठी कामाची अपडेट आहे, तीच बातमी तुम्हाला मी सांगत असतो. तर संपूर्ण कामाचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवर डेली तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा इतर महत्त्वाच्या बातम्या असो, सर्व अपडेट फक्त ATV गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.